भारी वाटलं की नाही? भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय जय श्रीराम घर शीतेला उपवास माय बापाला वनवास घरची अयोध्या चढताना प्रश्न रामाला पडलाया भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक अल्लाह तू बंदाचा नेक बंदा तू अल्लाचा कर जिहाद मानवतेचा बुरसटलेल्या चाली तू जपतोय लोकशाहीच्या डोळ्यात खुपतोय बाहेरून विषाचा पेला कट्टरपंथीयाने तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राजन साहेब एकच धर्म चुकीचा आहे का सर्व धर्म चुकीचा आहे का एकच धर्म सर्व धर्म चुकीचे आहे जो त्याची तिची गोळी होतात कारण मुसलमानांची संख्या वाढली की आपल्याला काय वाटलं लोकशाही धोक्यात आहे का लोकशाही धोक्यात नाही यांच्या डोक्यात आहे पण आपल्या हिंदूचा आराध असा आहे मुसलमानाचा असा आहे मग कोणाचा अर्थ मग प्रत्येक जातीवरचा विषय आहे आम्ही भीमाची लेकर राजू वाचन करा आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपलंय गेलं विसरून आंबेडकर भीम डोक्यात घ्यायचा होता आम्ही भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेतेचा नाही रे कुणी सगळे एकाच माळीचे मणी कधी पक्ष ना तत्व बदलतील याची देवाला नाही रे हमी चालू पक्ष बोलायचे ना कुंकू एकाचा नावाचा माथी गर्भ दुसऱ्याचा त्यानेच धरलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भीमाला अल्लाह हसतो गावी एकाच पंगतीत बसतो बसतो ना सत्याच्या दिवशी तो नाही मी खाता आहे खाना त्याच्यानंतर आपला गणा बी खातोय त्याच्यात तो हिंदू पाहत नाही तो मुसलमान पाहत नाही कारण त्याला त्याची भुकेची गरज आहे त्याला काही कोणत्या जातीचा धर्माचं काही घेतलेलं नाही राम भीमा अल्लाह हसतो गावी एकाच पंगतीत बसतो
यांची एशीन फिरतात पोर, यांची एशीन फिरतात पोर, आमच्या माथ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. कोण झाले असतील तर काढा पाहिजे. प्रबोधनाचे विषय या ठिकाणी करायला नको. त्यांनी जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावले पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांचे दुकानं चालणार नाही. पण प्रियंका वहिनी नसलेला विषय म्हणजे युवराज माझा. मी युवराज पांडुरंग महाजन, माझी ही पत्नी सौभाग्यवती प्रियंका युवराज महाजन, माझी मुलगी तिशिका युवराज महाजन आणि हा मुलगा पारस. आपला गेल्या वेळेच्या गेट टुगेदरला जो आनंद होता त्या या आनंदामध्ये फार कमतरता अशी वाटते. याचं कारण असं की भरपूर मनोरंजनाचे खेळ जे आपण ग्राउंड मैदानी खेळ खेळलो होतो ते फार कमी झाले होते. आजही पंकजने काही गेम ठेवले आहेत, पण लोकांना असं वाटतं की भूक लागली आनंद घेत नाही. कसं काहींना तर झोपा लागत आहे. मी भरपूरांचे चेहरे बघतो तर काही झोपत आहे, काही करत आहे. आनंद घ्या, हा एकच दिवस आहे आपल्यासाठी. 50 वर्ष उलटून गेले तरी आपण त्या मागच्या भूतकाळाकडेच बघतोय. बघतो माझा मुलगा मागून हात देतोय. आपला भूतकाळ विसरा किंवा भूतकाळामध्ये तरी जा आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या. माझं MIDC मध्ये एक छोटं गाणं युनिट आहे. मी ग्रॅन्युअल आपल्या चेअरचं ग्रॅन्युअल बनवतो. माझी मिसेस एक शिक्षिका आहे, मुलं सेंट्रल सर्व शाळेमध्ये शिकायला आहे. अजून काय परिचय देऊ, बाकीचं सर्व मला ओळखतातच. चला धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अविनाश श्रीधर पिंगे. माझा परिचय द्यायचा झाला तर मी शेतकरी आहे आणि त्याहून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी असून माझं 2001 मध्ये लग्न झालं, म्हणजे बायको मिळाली. आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा NITला 3rd इयरला आहे आणि लहान मुलगा 12वीला आहे. आणि माझ्या घरी माझी आई आहे. वडील 3 वर्षापूर्वी त्यांना देवात्मा झाले. असं आमचं एकत्रित कुटुंब आहे. आणि घरी अजून म्हटलं तर माझे 2 मोठे बंधू आहेत. मामांसाठी टाळ्या वाजवून NITला आहे. म्हणजे मामा स्वतः शेतकरी कुटुंब जरी असलं तरी आमचे जे आजोबा होते त्या आजोबाला एवढे इंग्लिशवर कमांड होती, इतकं फ्लुएंट इंग्लिश बोलायचे. त्यांचे मोठे बंधू पण आपल्याला माझं नाव पराग चौधरी. माझं नाव पराग चौधरी. पराग प्रशासन, तिचं नाव मोहिनी पराग चौधरी. मी जळगाव फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कामाला आहे, तिथे जॉब करतो. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. आणि ते मुलगी 12वीला आहे, मुलगा 7वीला आहे. आणि बाकी मी शेती करतो थोडं कंपनीचं तुमचं. एवढा मोठा परिस्थिती आहे. मी शेतमध्ये 7वी टेक्निकची आहे. 2006 मध्ये आमचं लग्न झालं. मुलगी झाली 2007 मध्ये, मुलगा आला 2012 मध्ये. छोटा परिवार एवढा 2. माझं नाव प्रमोद सोपान पाटील. 90-91च्या बॅचपासून मी 9वीपर्यंतच होतो त्यांच्याकडे. आणि मी गावाला निघून गेलो माझ्या शाळेला. तर मला माझी जन्मतारीख 18/2/76. लग्न झालेलं माझं 2001ला. 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. मुलगी फायनल आहे फार्मसीला झाला आणि मुलगा 12वीला आहे, BTech करतो. तर सध्या मी नाशिकला राहतो. 20 वर्ष मी जळगावला होतो. माझा छोटासा व्यवसाय आहे, RO वॉटर प्युरिफायर सेल्स आणि सर्व्हिस. नाशिकला मी आता नवीन शिफ्ट झालेलो आहे. धन्यवाद. पण ते आले असते तर अजून आपण याच्यामध्ये फार काही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो असतो. या ठिकाणी सांगताना ज्या काही 2-3 सूचना आपल्याला द्यायच्या आहेत ग्रुपच्या माध्यमातून, त्या विनोदराव कुठे खाली गेला का? 2-3 सूचना त्याने या ठिकाणी मला
खरं म्हटलं तर आता बोलताना मी ते विसरलो आहे, थोड्या वेळाने परत तुम्हाला सांगेन. आपला परिचयाचा भाग आपण पुढे या ठिकाणी सुरू करूया. नंतर शेखर भाऊ चौधरी आले का वहिनी? वहिनी आले. वहिनींचं नाव आहे पूजा वहिनी आणि शेखर भाऊंचं एक वाक्य आहे, पूजा ही मेरा काम है और काम ही मेरी पूजा है. आणि या दाम्पत्यासाठी टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. आता सांगता आईस्क्रीमने होणार आहे आणि तो गोड आईस्क्रीम वहिनींनी त्यांच्या हातांनी बनवलेला आहे आणि आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी त्यांनी तयार ठेवलेला आहे. त्यांच्याकडून तो आईस्क्रीम त्यांनी आपल्याला या ठिकाणी गिफ्ट केलेला आहे आणि म्हणून गेल्या 4-5 दिवसांपासून त्या मेहनत घेत आहेत. त्या शेखर भाऊ सुद्धा त्यांना साथ देत आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी या ठिकाणी टाळ्या वाजवायला सांगितलं होतं. नमस्कार मित्रांनो, माझे नाव शेखर काशीनाथ चौधरी. माझा व्यवसाय शेती आहे. मला मुलं आहे. माझी एक धर्मपत्नी, तिची मला नेहमी साथ असते शेती व्यवसायामध्ये. ती आईस्क्रीम केलं आहे तिने. आता तुम्ही त्याचा आस्वाद घ्यालच. मोठा मुलगा माझा आता ॲटलॉस्कोपमध्ये इंजिनियर म्हणून लागलेला आहे आणि लहान मुलगा पण आता BE करतो आहे, तो पण पुण्याला. दोघी मुलं माझी पुण्याला आहे. जो कमी टाळ्या वाजवेल त्याला आईस्क्रीम भेटणार नाही. हो ज्ञानो या, ज्ञानोबा चला लवकर. नशिराबाद म्हटलं आणि ग्रामपंचायतचा जर का उल्लेख केला, स्वर्गीय नामूसाहेब पाटील त्यांचा नातू आपला वर्गमित्र ज्ञानदेव नारायण पाटील आणि त्यांच्या पत्नी हॅलो, मी ज्ञानदेव नारायण पाटील. हे माझी मिसेस मनीषा ज्ञानदेव पाटील. आम्ही शेतकरी व्यवसाय करतो. मग याच्यातून काही मी बोलू शकत नाही. मला काही बोलता येत नाही जास्त. बोलता भरपूर येतं बोललाय, पण तो समोरने बोलायची त्याची इच्छा, तो डायरेक्ट फोटो काढतो. आता मी सध्या जळगावलाच आहे काय, म्हणजे कोर्टाला सर्व्हिसला आहे. माझा मुलगा BAच्या सेकंड इयरला आहे आणि पार्ट टाईममध्ये जॉब वगैरे करतो, फोटो शूटिंगचे वगैरे कामं करतो. आणि एक मुलगी आहे, मुलगीचं लग्न झालेलं आहे. मुलगी गुजरातला आहे. माझं सर्व काही व्यवस्थित आहे. मी राहायला जळगावलाच आहे. माझे सहकारी मित्र, माझे शाळेतील मित्र संपूर्ण आले. मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे आणि असंच कार्यक्रम ठेवावे आणि करावे माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. असे सर्वांनी यावं ही माझी प्रामाणिकपणे परत इच्छा आहे की सर्वांनी असे परत पुढच्या वेळेस जूनमध्ये कार्यक्रम घ्यावा ही पंकज भाऊंना, विनोद भाऊंना माझी नम्र विनंती आहे. माझं नाव गोकुळ शोभा मराठे. ही माझी पत्नी सुनंदा गोकुळ मराठे. मला 3 मुलं आहेत. माझी एक मोठी मुलगी आहे शीतल गोकुळ मराठे. 2 नंबर माझा मुलगा आहे धवल गोकुळ मराठे आणि तिसरा जो मुलगा आहे बरोबर दर्शन गोकुळ मराठे. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न आता 23 नोव्हेंबरला आहे आणि लग्नाकरता सर्वांना मी आमंत्रित करतो की 23 नोव्हेंबरला तुम्ही सर्व मित्र परिवार सहकुटुंब सहपरिवार माझ्या मुलीच्या लग्नाला यावं अशी मी विनंती करतो. आमंत्रण दिलेलं आहे. आमंत्रण देण्याची खरं तर काही गरज नाही, कारण आपल्या सहकार्याची मुलगी म्हणजे आपली मुलगी आणि आपल्या मुलीच्या लग्नामध्ये आपल्याला बरेच काही कामं त्या ठिकाणी करायचे असतात आणि एक पालकत्वाची भूमिकेतनं त्याच्या हातभार लावण्यासाठी किंवा त्याला मदत होईल यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी त्याला मदत करायची आहे. त्याच पद्धतीनं आपला वर्गमित्र पुरुषोत्तम पाटील, उंचाळाजवळचा पुरुषोत्तम बाबूराव पाटील याच्या मुलीचं सुद्धा लग्न 22 नोव्हेंबरला आहे.
पुरुषोत्तम आला नाही. खरं म्हटलं तर तो नियोजनाच्या प्रत्येक बैठकीला आमच्यामध्ये उपस्थित असतो, पण आज त्याला काही काम असल्यामुळे तो येऊ शकला नाही. त्याच्या सुद्धा लग्नाला त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि हा दुकान आहे व सोबत तुम्ही JDCC बँकेत कामाला पण आहे. आणि ही माझी मिसेस वैशाली ती पंचायत समितीला CRP म्हणून काम करते व त्यांचं कटलरीचं दुकान आहे. म्हणजे अशा बरेचसे म्हणजे 2-3 रजिस्टर भरलेले आहेत माझे. पण मला यांनी जेव्हा सांगितलं की आमचा कार्यक्रम आहे गेट टुगेदरचा, तुला त्याच्यावरती कविता करायची आहे, पण माझी काल परवापर्यंत काहीच तयारी नव्हती, कारण दिवाळी सण होता आणि सीझन चालू होता आणि जॉबमुळे. पण मी परवाच्या दिवशी रात्री मनावर घेतलं, तेव्हा मी ती कविता तयार केली. तर गेट टुगेदर जे आहे त्याच्या प्रत्येक शब्दावर कविता लिहिलेली आहे. गेट टुगेदर. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. वय वर्ष वाढत जात आहे पण स्मरणात आहे जुन्या मित्रमैत्रिणी, पण स्मरणात आहे जुन्या मित्रमैत्रिणी. गेट टुगेदर म्हणजे परिचय जुन्या आठवणींचा. गेट टुगेदर म्हणजे परिचय जुन्या आठवणींचा. इथे बंद फक्त रेशमाचेच मिळतील, बालपणीच्या आठवणी आठवताना तुमचे डोळेही पाणवतील. इथे बंद फक्त रेशमाचेच मिळतील, बालपणीच्या आठवणी आठवताना तुमचे डोळेही पाणावतील. तुटलेली नाती पुन्हा जुळून येतील, तुटलेली नाती पुन्हा जुळून येतील. नवीन निर्माण झालेल्या नात्याची उजळणीही करतील, नवीन निर्माण झालेल्या नात्याची उजळणीही करतील. मैत्री हे नातं नाहीच आहे मुळी, मैत्री हे नातं नाहीच आहे मुळी. ती तर विश्वासाचं प्रतीक आहे म्हणूनच तिचं नाव मैत्री आहे. ती तर विश्वासाचं प्रतीक आहे म्हणूनच तिचं नाव मैत्री आहे. गेलेले क्षण आठवतील का पुन्हा पुन्हा, गेलेले क्षण आठवतील का पुन्हा पुन्हा. ही मैत्रीच आहे का ती जुळते पुन्हा पुन्हा, ही मैत्रीच आहे का ती जुळते पुन्हा पुन्हा. अहो तुमच्या मनातली सात्विकता, अहो तुमच्या मनातली सात्विकता, गुणवत्ता आणि सात्वना देईल का साक्ष तरुण मुला मुलींना, देईल का साक्ष तरुण मुला मुलींना. दर साल दर शेकडा मोजता येते का मैत्री, दर साल दर शेकडा मोजता येते का मैत्री. होतो का तिचा भागाकार आणि गुणाकार, होतो का तिचा भागाकार आणि गुणाकार. बेरीज आणि वजाबाकी होते का हो तिची, बेरीज आणि वजाबाकी होते का हो तिची. व्याजाचाही दर असतो का तिला, व्याजाचाही दर असतो का तिला. तोलून मापून करता येते का मैत्री, तोलून मापून करता येते का मैत्री. आहे का उत्तर माझ्या एका प्रश्नाचं, आहे का उत्तर माझ्या एका प्रश्नाचं. निर्माल्य होते मनाचं आणि जुन्या आठवणींचं, निर्माल्य होते मनाचं आणि जुन्या आठवणींचं. पडलं होतं पहिलं पाऊल शाळेत तुमच्या मैत्रीचं, पडलं होतं पहिलं पाऊल शाळेत तुमच्या मैत्रीचं. अहो तुमचा चेहरा आज का असा वेगळा दिसतोय, अहो तुमचा चेहरा आज का असा वेगळा दिसतोय. देवाला तुमच्या मनातला खाली खाली वाटतोय, देवाला तुमच्या मनातला खाली खाली वाटतोय. तोडफोड होते मनाची, तोडफोड होते मनाची आणि अंतर मनाची. इथेच होती सगळी धुरा तुमच्या मैत्रीच्या नात्याची, इथेच होती सगळी धुरा तुमच्या मैत्रीच्या नात्याची. रमलेलं वातावरण, रमलेलं वातावरण आणि निर्मळ असलेलं तुमचं मन, आणि निर्मळ असलेलं तुमचं मन. संस्काराची शिदोरी आणि मर्यादेची सीमा, संस्काराची शिदोरी आणि मर्यादेची सीमा. म्हणूनच करते मी मानाचा मुद्रा तुमच्या मैत्रीला पुन्हा पुन्हा, म्हणूनच करते मी मानाचा मुद्रा तुमच्या मैत्रीला पुन्हा पुन्हा. वा 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 वा, फार सुंदर. म्हणूनच आम्हाला वाटायला लागला आता की अनेकीने एवढा कसा काय बोलायला लागला. लग्नाच्या पहिले इश्क की
ही गझल राजूने या ठिकाणी म्हटली. आवडली ना तुम्हाला? नक्की. एका बॉन्डवर तुम्ही विजयी होणार नाही. 2-2, 3-3
की विषय कोण गेला बालशंकर नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही तुम्ही बाहेर निघा तुम्ही उलट्या फिरल्या माझा
आता वेळ मिळतोय म्हणून मी स्वतः असा बिझनेस केला अस्मिता ग्रुप म्हणून. चिंचेचा व्यवसाय आहे माझा. गुगल पेजला अस्मिता ग्रुप म्हणून आहे, त्याला तुम्ही सगळ्यांनी लाईक करा. आणि 2005ला मुलगा झाला. तर मुलीचं नाव विधी आणि मुलाचं नाव विक्रम आहे. आणि ती आता PHMS 3rd इयरला आहे मुलगी माझी. आणि मुलगा आता 12वीची परीक्षा झाली आहे त्याची. आणि तो आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करतोय. आणि माझे मिस्टर लेक्चरर आहे नवापूरला, ते अपडाऊन करतात रोज. महाजन हे नशिराबादचं. आणि आता संगीता किशोर माळी. मी एक सामाजिक कार्यकर्ता, आशा वर्कर आहे. मला 2 मुलं आहेत आणि आता सध्या ते शिकत आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी माझी BBA लास्ट इयर पुण्याला आणि मुलगा माझा मणिपूरला NSUला आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा NIT मधून BTech झालेला आहे. आता तो जॉबला आहे. मुंबईवरून. माझं नाव सुनीता दिगंबर वाकोडते. मला एक मुलगा मुलगी आहे. माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा आहे जॉब करतो. माझे मिस्टर 2007मध्ये वारले. मी तेव्हापासून मी बदलापूरलाच आहे. मला माझ्या भावाची खूप साथ आहे. मला एवढंच सांगायचं. सुनीताचा मुलगा सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी कमवायला लागलेला आहे. माझं नाव राहू राजाराम पाटील. माझे मिस्टर मिलिटरीत होते. माझा मुलगा इंजिनियर झालेला आहे आणि मुलगी B.Pharm आहे. माझे मिस्टर शेती करता. मी साळ्याला राहते. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा माझा IIT झाला, दिल्लीला जॉब करतो. मुलगी नीटची तयारी करते. मी जितेंद्र राणे. माझं लग्न 94मध्ये झालं. मला एक मुलगा एक मुलगी, दोघींचे पण लग्न झालेले. सुनीता गंगाळे. मला 2 मुलं आहेत. मुलगा जॉब करून MBAला आहे आणि मुलगी IIT मध्ये सिलेक्ट करते. चौधरी. मुलगी MSc होऊन लग्न झालं आणि मुलगा खरगपूर IIT मधून MTech केलं. हॅलो, मी भारती कामगार चौधरी. मी जळगावमध्ये राहते. मला एक मुलगा आहे जो की आमच्या घरी राहतो. मुलीचं लग्न झालं आणि मुलगा पुण्याला आहे. माझं नाव चित्रा शिवाजी पाटील. आता चित्रा परागराणे. तळवाला राहते मी. एक मुलगा एक मुलगी आहे. आणि मुलगी आहे ती पुण्याला जॉब करते. मुलगा नाशिकला इंटेरियर डिझायनर आहे. जन्मतारीख सांगायची म्हणून सांगितलं आहे. 19/5/76. माझी जन्मतारीख 19/5/76. आणि मी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेत जाते. आणि मला या संस्थेत जाण्यासाठी 10 वर्ष संघर्ष करावा लागला आहे. आणि जे मला जाऊ देत नव्हते माझे आईवडील वगैरे, तर माझ्या आधीच आवडते शाळेमध्ये जात असताना पण समजतो जैन आणि सुरेखा माझ्या जैन. तिथे पार्लर आहे. आम्ही नाशिकला साळगापूरमध्ये सेल्स मॅनेजर. राहायला डोंबिवलीला आहे आणि डोंबिवलीला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. माझे नाव ऋषाली पुरुषोत्तम. सुनील पोळ. मी नागविरामध्ये होतो आणि ही माझी मिसेस अंजू पोळ. माझी मोठी मुलगी स्नेहल पोळ. ही B.Pharmacy झालेली आहे आणि लहान मुलगी घरी आहे. तिचा आता BMSला आपल्या गोदावरीला नंबर लागलेला आहे. तिचं कॉलेज लवकर चालू होणार आहे. मी जळगावला राहतो आणि जिल्हा परिषद शाळा निमगाव या नशिराबादजवळच तिथे मी ड्युटीला आहे. मी बालचंद्र चौधरी आणि माझी राणी धनश्री उर्फ योगिनी हेमचंद्र माने.
दुसरं गेट टुगेदर सादर करतोय आणि सर्वजण त्याचा आनंद घेतात. मला 2 मुलं आहेत. एक IIT इंजिनियर आहे आणि तो सध्या बँकेचं काम करतो आणि लहान मुलगा हा 11वीला कोट्याला शिक्षण घेत आहे. थँक्यू. आपल्या ग्रुपचं फॉर्मेशन म्हणजे आमच्या मुलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपचं फॉर्मेशन करणारा जर कोणी असेल तर तो बालचंद्र आहे. म्हणजे आज या धाग्यामध्ये हे जे माळी आपण एक एक ओवलेले आहे हे प्रत्येक माळी ओवताना त्याचं पूर्ण क्रेडिट जे आहे ते बालचंद्रला गेलं तरी काही हरकत नाही असं मला वाटतं. यानंतर मी नितीन चौधरी किंवा आता आवाज देतोय तुम्हाला, या इकडे. दिनेश भाऊ या इकडे. अजून कोणाचा परिचय राहिला आहे? गोट्या ना. नमस्कार, मी नितीन चौधरी. 1976 साली माझा जन्म आहे. मी प्रमेय इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे आणि मला 2 मुलं आहेत. ते इंजिनिअरिंग करतात. नमस्कार, माझा जन्म 74चा आहे. दिनेश विष्णू पाटील. हल्ली मुक्काम नाशिक जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड मध्ये सर्व्हिस करतो. एक मुलगा एक मुलगी आहे. नमस्कार, माझं नाव अविनाश गुलाबराव रणधीर. मी 9वी क मध्ये होतो आणि वरचाळी सावता मंदिराजवळ मी राहत होतो. आता मी जळगावला राहतो. आदर्शनगर RTO ऑफिसजवळ आणि मी जळगावला पोस्ट ऑफिसमध्ये सर्व्हिसला आहे. सिंधी कॉलनीतल्या पोस्ट ऑफिसला मी आता ॲज अ पोस्ट बंद म्हणून काम करतो. लाडकी बहिणीचे कोणाचे पैसे राहिले असेल तर सांगा मला, मी पैसे विड्रॉ करून देतो तुमचे. कोणाचे पैसे येत नसेल तर तेही सांगा, तेही काम करता येईल आपल्याकडे. आचारसंहिता आपल्याकडे आता येणार नाही. जर हे सरकार पुन्हा आलं तर लाडकी बहिणीचे पैसे सगळ्यांना मिळतील. माझा मुलगा, मला एक मुलगा आहे, त्याचं नाव स्मित अविनाश रणधीर. माझ्या मिसेसचं नाव मनीषा अविनाश रणधीर. आम्ही RTO ऑफिसजवळ राहतो. मुलगा नवी मुंबईला पिलाई कॉलेजला आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरच्या 2nd इयरला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव चंद्रकांत सिद्धराव हेगडे. ही माझी पत्नी कल्पना चंद्रकांत हेगडे. आम्ही लोक शेतकरी आहोत. लोक शेती करतो आम्ही. मला एक मुलगी आहे. मुलीचं नाव आहे स्वरा. मला लग्नाच्या 10 वर्षानंतर मुलगी झाली. धन्यवाद. चंदू भाऊचा उत्कृष्ट स्वयंपाक करतात. आपल्या ग्रुपला कधी चांगलं जर का खाऊ पिऊ घालायचं असलं तर आम्ही चंदू भाऊंकडे बोट टाकवतो. काल सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजनासाठी पार्टी घेतली होती. त्या पार्टीचं कालचं जेवण आपले संजू भाऊ मुक्तेश्वर नगरवाले यांनी त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी जेवण ठेवलं होतं. अतिशय उत्कृष्ट स्वाद त्या ठिकाणी झाला होता. काल चंदू भाऊंनी बनवलं नव्हतं. चंदू भाऊंना जरा काम होतं त्याच्यामुळे आम्ही बनवून घेतली होती. पण अशा पद्धतीनं वारंवार आमचे मित्र जे काही आहे त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप देत असतात आणि आमचं गेट टुगेदर या पद्धतीनं चालू असतं. यानंतर संजू भाऊ पाटील मुक्तेश्वरवाले, चला ते एकटे आले. वेळोवेळी म्हणजे प्रसंगावधान राखून त्या माध्यमातून मार्मिक असं लिखाण करून ते ग्रुपवर टाकत असतात. हॅलो, मी संजय पाटील मुक्तेश्वर नगर, सिव्हिल इंजिनियर. लोकांचे घरं बांधणे विकणे हे माझं काम. माणूस
डिप्लोमा इन मॅनेजमेंट टेक्सटाईल टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन मॅनेजमेंट टेक्सटाईल हा डिप्लोमा केल्यानंतर नोकरीला असताना इकडे आलो. राजकीय जीवनामध्ये 1999 पासून या गावामध्ये सक्रिय झालो. 2005ला गावाचा सरपंच झालो. 2007ला लीनाशी माझं लग्न झालं. त्यानंतर 2012मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून लीना निवडून आली. आताही लीना कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव इथं संचालक आहे. एक मुलगा आहे. मुलगा देहरादूनला MBAची तयारी करतोय. मुलगी आली इथं. चालणार बेटा. मुलगी माझी 8वीत आहे. तसं तिला पण चांगला डान्स करता येतो, पण ती आता करणार नाही. आणि आजचा आता मला असं वाटतं त्या पोट्याला 2-3दा बोलवलं पण तो आला नाही. कुठे अरे भैया नाही का नाही. एवढे लोक परिचय देता येणे का ते. चालला उभं तडूनच काय आता गोदू याडी संबोल दाखव ना. आता गोट्याचा परिचय झाल्यानंतर आता मुलींमध्ये आणि मग कार्यक्रमाची सांगता आपण करूया. नमस्कार, मी प्रवीण कौशिक रोटे. माझी मिसेस चारुशिला रोटे. हा माझा मुलगा. हा सध्या आठवीला या वहीमध्ये गावाला आम्ही शिवकारीत राहतो आणि भौतिक पर्यायाची गरज नाही. सगळे आपल्याला आपल्याला. दुसरा विषय मित्रपरिवाराचा. मित्रपरिवार हा फार सुखदला आपल्याला आहे. याचा आनंद मला आज पण आहे आणि याच्याबद्दल बोलताना पुढे पण राहील. काय मित्रपरिवार सगळ्या मैत्रिणी वगैरे इकडे नाते वगैरे आपले सगळे. थँक्यू. तर कमी मिळतो. मागच्या वेळेसही असंच झालं होतं. यावेळेसही त्याच पद्धतीनं हा विषय झाला. परंतु अजून सुरुवातीचं गेट टुगेदर असल्यामुळे पहिला आणि हे दुसरं पर्व असल्यामुळे या ठिकाणी अजूनही आपण जरी सगळ्यांचा परिचय झाला, आपण तो ऐकून घेतला तरी सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला समजून घेण्या गरजेचे आहे, बाकी आहे. आणि अशा पद्धतीनं जर का आपण एखादं गेट टुगेदरचं आयोजन केलं तर आपण सगळ्यांना आव्हान करूया. ज्याचं शक्य होईल त्याने नक्कीच त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, व्हेरी गुड गुड. लगे रहो मुन्ना भाई. व्हेरी गुड व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. हसायचं नाही कोणी. अटकलंय ते. ते काय ऍक्च्युअल आम्ही ते तार बांधून ठेवले होते, पण या LED स्क्रीनवाल्यानं सकाळी ते डिस्टर्ब करून टाकले. बाजी हा तुकडीतल्या मुली आहे. आपल्याला दाखवून द्यायचं आहे. हा तुकडी सगळ्यात पुढे आहे. वा 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 वा. सुनीता विनर झालेली आहे. गेम खेळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नियम काटेकोरपणे पाळायचे आहे. समजून घ्या साईडला. शूटिंग करतोय तो. शेखर 5 मिनिटं जरा शांतता घे. मग आपण तू याच काम करू.
तुम्हाला सांगितलं होतं कोणाचा फुगा फोडायचा आहे? कोणाला सांगितलं होतं फुगा फोडायचा आहे? तुम्ही सगळ्यांनी एकमेकांचे फुगे फोडले. त्याच्यापेक्षा जर का प्रत्येकाचा फुगा उंचावून ठेवला असता आणि कोणीच कोणाचा फुगा फोडला नसता तर सगळेचे सगळे विजयी झाले असते, बरोबर? पण आपला जो काही ह्युमन सायकॉलॉजी आहे ते आपल्याला जर का जिंकायचं आहे तर दुसऱ्याला हरवणं गरजेचं आहे हे आपल्या डोक्यात आलं आणि म्हणून आपला फुगा
सुंदर होत आहे आणि आपल्याला जो हॉल उपलब्ध आहे तोही एकदम छान आहे. असा हॉल मला नाही वाटत जळगावमध्ये पण असेल. आजचा जेवणाचा कार्यक्रम खूप सुंदर होता आणि या कार्यक्रमाची रंगत आणली ती आपल्या पंकज भाऊंनी. तर पंकज भाऊंसाठी एकदा जोरदार टाळा होत्या. हॉल चांगला, जेवण चांगलं, सगळं चांगलं, पण जर कार्यक्रमात सूत्रसंचलन जर नसेल बरोबर तर कार्यक्रमाला रंग देत नाही. म्हणून सगळ्यांनी एकदा पंकज भाऊंसाठी टाळा होत्या. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जो एक आवाज पर मुसीबतों से भिड़ने को तैयार रहते हैं, दोस्ती को महसूस करना है तो यारों की महफिल को देखो. दोस्ती को महसूस करना हो तो यारों की महफिल को देखो. जहाँ खुशियों के तराने अक्सर अपनी कहानी कहते हैं. चलो अपने दोस्तों Good.